तासात देवीची महिमा बघा, 40पेक्षा जास्त शरण मिळाली. पहिल्यांदाच बघतोय कोकणात इतका भव्य शरण काढण्याचा सोहळा आम्ही कधी. नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय थेट आपल्या तिसऱ्या भागामध्ये. अर्थातच मित्रांनो, आज आहे श्रीदेव सोमेश्वर व श्रीदेवी करंजेश्वरीचा मित्रांनो शरणे काढण्याचा अर्थातच अभूतपूर्व असा हा सोहळा समोरच बघू शकता. मित्रांनो, आपण ऑलमोस्ट त्या ठिकाणी आलेलो आहोतच. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो शरणे कशा प्रकारे काढले जातात ना, तो संपूर्ण सोहळा तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नक्कीच मित्रांनो, ही देखील व्हिडिओ खूप सुंदर असणार आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. बोला कर्जाबाई सोमोजीचं चांग भलं. आत्ता आपण येताना इकडून आलो. ॲक्च्युली बघू शकता बाजूला आहे वाशिष्ठी नदी आणि ह्या ठिकाणी संपूर्ण नंतर पार्किंग देखील लागली जाते. बऱ्याच अशा गाड्या लागतात. आता लवकर आलो त्यामुळे आपल्याला पूर्णपणे सगळा एरिया खाली वाटतो आहे. आणि मित्रांनो, इथूनच तुम्ही ह्या ठिकाणी प्रवेश करू शकता. अजून देखील मित्रांनो दुकानं लागत आहे. तिकडे बघू शकता प्रचंड गर्दी असते मित्रांनो. हा शेवटचा दिवस आहे आजचा शरणे काढण्याचा आणि ह्या दिवशी बरेच अशी गर्दी आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे थोड्याच वेळामध्ये. आता सर्वात प्रथम आपण जाणार आहोत मंदिरामध्ये. थोडक्यात झलक म्हणून मी तुम्हाला दाखवण्यासाठी ह्या ठिकाणी आलो होतो. बट चला आता पुन्हा एकदा ना आपण मंदिराच्या दिशेने जाऊया, कारण सहानेवर पालखी आहेत. तिकडूनच आपण व्हिडिओ चालू करणार आहे. तर आता आलोच आहे, ते तुम्हाला दाखवतो थोडक्यात. आता संपूर्ण मित्रांनो तुम्ही जागा बघू शकता, ही खाली आहे. नंतर या ठिकाणी पूर्णपणे गर्दी पाहायला मिळणार आहे आणि समोरच ह्या ठिकाणी स्टेज आहे. बघू शकता सर्व मान्यवर वगैरे ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आणि ही संपूर्ण अशी एवढी मोठी जागा आहे जी आता खाली दिसते, पण थोड्याच वेळामध्ये पूर्ण अगदी तुम्हाला भरलेली पाहायला मिळेल. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथे देखील पूर्ण अगदी सर्व लोक या ठिकाणी उभे असतात. आणि सुंदर असं मित्रांनो प्रेक्षणीय असा हा सोहळा या ठिकाणी आपल्याला थोड्याच वेळामध्ये म्हणजे अजून अर्ध्या ते 1 तासामध्ये अनुभवायला मिळणार आहे. चला सरळ्यानं आपण आता जाऊया सहानेवर. मित्रांनो, आता आपण आहोत सहानेवरती. बघू शकता इकडेच पालख्या विराजमान झालेल्या आहेत आणि इकडे थोड्याच वेळामध्ये आता येशूचा नाच देखील चालू होणार आहे. आणि तेजा आलेला आहे. त्याच्या बघू शकता त्याच्या निखिलचा पत्ता नाही आहे. निखिल वगैरे ते रोहितला आणा गेला म्हणजे अजून त्यांना वेळ होणार आहे. येशूचा नाच संपेपर्यंत वाटतं मग ते येतील वाटतं, मला असं वाटतं. नक्कीच मित्रांनो, कसं आहे ना, प्रत्येक म्हणजे ज्यावेळेला पालखी बसते त्यावेळेला येशूचा नाच, पालखी उठते त्यावेळेला येशूचा नाच आणि आरस हा घातलाच जातो. सो तुम्ही आता बघू शकता इकडे सर्व मंडळी आहेत ती जमलेली आहेत. तर थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी येशूचा नाच होईल आणि मग त्यानंतर ज्या पालख्या आहेत ना त्या शरणे काढण्यासाठी बाहेर पडतील. मित्र हो, दोन्हीही ज्या पालख्या आहेत त्या आता शरणे काढण्यासाठी निघालेल्या आहेत मंदिरातून.
मित्रांनो पालखी आहे ना ती सगळी आता घरं घेत म्हणजे जास्त वेळ थांबत नाही पण थोड्याफार प्रमाणात घरं घेत या रूटने आता पुढे येणार आहे. आम्ही जरा पुढे आलो आहोत. इकडे निखिल आला आहे, रोहित आला आहे, आपले बरेचसे कंटेंट क्रिएटर मित्रांनो येत असतात आणि निखिल तर परमनंट आहे, रोहित पण परमनंट आहे. आम्ही तर मित्रांनो 3 दिवस आहोतच, पण त्याचबरोबर आपले बरेचसे मित्रमंडळी आहेत ज्यांना आम्ही इन्व्हिटेशन दिलेलं ते देखील मित्रांनो आलेले आहे. सो खूप छान वाटतं कारण हा जो शिमगोत्सव आहे तो मित्रांनो संपूर्ण कोकणातल्या सर्वांचा आहे. सो सर्वांनी या एक आग्राचं निमंत्रण असतं मित्रांनो आणि त्याही निमंत्रणाला मान देऊन ज्या वेळेला सर्व येतात ना त्यावेळेला खूप भारी वाटतं. इकडे पण बघा आता हळूहळू आहे ना जे भाविक आहेत ना त्यांची गर्दी व्हायला चालू होईल आणि शरणे काढण्याचा जो सोहळा असताना थोड्या वेळामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. पहिल्यांदा चारही साईडला मित्रांनो दिशा घेतील पालखी आणि त्यानंतर मग जी शरणं आहेत ना ती काढली जातील. बरेच मंडळी आले आहेत आणि एकंदरीत सगळे क्रिएटर दिसतात मला आजूबाजूला जिकडे बघू तिकडे तेच दिसतात आणि एकंदरीत माहोल जबरदस्त झाला आहे. आणि आता शरणेपणाचा हा अभूतपूर्व सोहळा आहे. शिमगा महोत्सवातला सर्वात जो महत्त्वाचा आणि सर्वात चिपळूणकर किंवा जगभरातले पर्यटन किंवा भाविक ज्या कार्यक्रमासाठी आतुरतेने वाढ होतात तो आज शरण काढण्याचा सोहळा आहे. व्हिडिओमध्ये बनून राहा मित्रांनो, अजून खूप धमाल होणार. ऐकलत ना. खाली आहे बरोबर परेश कुपडे गणपती पुढे पहिल्यांदाच बघतोय कोकणात इतका भव्य शरणे काढण्याचा सोहळा आम्ही कधी बोला फुल चित्त धरणारा अनुभव आहे. कसं आहे ना मित्रांनो, ज्यावेळेला 5-5 नारळ मिळतात ना त्यानंतर मग ह्या ज्या पालख्या आहेत त्या अशा काट्यावर नाचवल्या जातात. तुम्ही बघत असाल म्हणजे पहिलं शरण मिळतं त्यावेळेला आणि त्यानंतर मग ज्यावेळेला 5-5 शरणं निघतील त्या क्षणानंतर मग ह्या दोन्ही ज्या पालख्या आहेत ना त्या अशा काठीवर नाचवल्या जातात. आणि हा जो सोहळा आहे ना मित्रांनो तो बघण्यासाठी प्रत्येक जण इथे आतुरलेला असतो. आणि बघा कशी तळमळ आहे बघा मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी बघा प्रत्येक जण शूटिंगसाठी या ठिकाणी राहिलेला आहे. बट काय आहे ना, चप्पल घालायला इथे परमिशन नाही आहे. सो चप्पल घातली असेल तर तुम्ही आज जाऊ शकत नाही मित्रांनो.
काय सांगशील, थोडाफार दमलेलं वाटतंय एकदम? नाही, खूप म्हणजे एक्झॉस्ट झालो आहे. 5 वाजता सुरू झालं, आता 6 झालेत, पण 1 तासात देवीची महिमा बघा, 40पेक्षा जास्त शरणं मिळाली. हां, भारी एक्सपिरियन्स होता. आणि यावर्षी क्रिएटर पण भरपूर आलेले आहेत आणि गर्दी पण भरपूर आहे. डिहायड्रेशन पण होते, ऊन पण जास्त आहे. होतंय, पण मंडळाचं पण मित्रांनो बघू शकतो, दरवर्षी निखिलला आम्ही का मानतो, कारण दरवर्षी मित्रांनो निखिल अनवाणी पायाने मित्रांनो हे कष्ट आहेत मित्रांनो व्हिडिओच्या मागचे. दिसताना तुम्हाला व्हिडिओ दिसतो ना, त्याच्यापाठी कष्ट बघा, हे बघा पूर्णपणे भिजलेला आहे पूर्ण टोटल. आणि निखिलच्या चॅनलवर तुम्हाला आत्ता पण सांगतो, नक्की खूप सुंदर सुंदर तुम्हाला व्ह्यू बघायला मिळतील. शरणं काढतानाचे व्ह्यू नक्कीच निखिल चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील. सो जर्नी विथ निखिल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो आता शरणं काढण्याचा तुम्ही जो सोहळा आहे तुम्ही अनुभवला असालच. आणि समोरच बघा गर्दी देखील केवढी आहे बघा. कधी कधी ना मित्रांनो ही जी जत्रा आहे ती देखील अनुभवली पाहिजे आपण. इकडे आमचे सगळे मित्र आहेत, आम्ही आईस्क्रीम खातोय. लहानपणीची आठवण रोहित, आपण ज्या वेळेला लहानपणी जत्रेला यायचो त्यावेळेला आपण हे आईस्क्रीम कधी खाणार, काय आपण खेळ कधी खेळणार, अशी परिस्थिती यायची. लहानपणी जत्रेला येण्याचं आधी ठरवलेलं असायचं की फुगा घ्यायचा आहे, कपाळात बसायचं आहे. हां, आणि आता दिवस पूर्णपणे बदलले. आता माइंड शांत कसं होईल ते आपण बघतो, धार्मिक गोष्टींकडे वळालोय. आणि जास्त करून आपण आपले व्हिडिओकडे आपलं डेडिकेशन जास्त आहे. व्हिडिओ आपली कशी छान होईल, लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल ते आपण बघत असतो. नाही पण मित्रांनो विषय कसा माहिती आहे का, आमच्या व्हिडिओतून तुम्ही एवढे छान छान कमेंट करता, हे आम्हाला बघून खूप भारी वाटते. आणि नक्कीच तुम्ही ह्याच्या आधी देखील व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. आत्ताची देखील ही व्हिडिओ खूप जबरदस्त झालेली आहे मित्रांनो. खूप इफर्ट्स लावलेत आम्ही या व्हिडिओ मागे. तर नक्की मित्रांनो हा व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. ही गर्दी बघू शकता तुम्ही, त्याच्यावरून अंदाज लावा की ह्याच्या आधी किती गर्दी असेल. आता थोडं नॉर्मल झाले कारण ज्या पालख्या आहेत त्या आता वरती आलेल्या आहेत, त्यामुळे गर्दी जी आहे ती पूर्णपणे खाली झालेली आहे. नाहीतर ज्या ठिकाणी आता आपण उभी होती त्या ठिकाणी देखील प्रचंड गर्दी होती. सो पूर्ण अख्खा चिपळूण आणि चिपळूणच्या बाहेरून देखील मित्रांनो बरेचसे भाविक या जत्रेला या ठिकाणी येत असतात. तर मित्रांनो तुम्ही हा सोहळा अनुभवलात ना, थरारक असा मित्रांनो हा सोहळा असतो शिरणे काढण्याचा. तर कसं ह्या वर्षी मित्रांनो गर्दी देखील तुडुंब होती, त्यामुळे जास्त काय मला बोलता आलं नाही. आपले बरेचसे क्रिएटर मित्र देखील आलेले, भरपूर जण भेटत होते. पण काय आहे ना, खाली गर्दीमध्ये सगळ्यांनी संवाद साधता येत नाही. पण मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि मित्रांनो ह्या वर्षी नाही जमलं तर पुढच्या वर्षी आवर्जून पेटमाप गोळकोटच्या शिमगोत्सवाला नक्की या. भेटूया कोकणातल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या आणि व्हिडिओ मित्रांनो अशाच बघत राहा.